आबा सँडविच हातात घे आणि जाता जाता खा. कॉलेजला उशीर होईल ना. हो आले. हा बाय आई. हो बाय बाय, नीट जा. माझं पण झालंय, आवरून घेतो. हा हो. आई ग, आई ग. काय गं रागिणी, बरं वाटत नाहीये का तुला? आणि कॉलेजला जाणारच ना. ठीक आहे, खाऊन घे म्हणजे बरं वाटेल. हा नाही ग, नको आई ग, नको नको. खूप डोकं दुखतंय ग माझं. बापरे काय आहे, या अशा अवस्थेत मी कॉलेजला गेले आणि तिथे धड शिकवूच शकले नाही तर. आई ग, आई ग, आई ग. नाश्ता झाला की गोळी घे, त्रास होणार नाही. आणि जास्त विचार करू नकोस. नको एवढा विचार करू. दादा आता बोलला ना तुझ्याशी. कशा कशाचा विचार नाही करायचा. कशा कशाचा विचार नाही करायचा. कॉलेजमध्ये माझी जी बदनामी होतीये त्याचा, की स्टुडंट्स टॉन्ट मारतायत त्याचा, की माझा मित्र जो मला समजूनच घेत नाहीये त्याचा. असं काय बोलतेस? त्याला तुझी काळजी वाटते म्हणून तो या प्रकरणाच्या चौकशीच्या मागे लागलाय ना. उपकारच करतोय ना माझ्यावर तो. काल जे काही झालं त्याच्यामुळे जर तू कॉलेजला गेली नाहीस ना आज, तर दादाला आवडणार नाही. ते त्याला मीच आवडत नाही ग. असं काही नाहीये रागिणी. माझं वागणं सोडून दे. पण मला सांग, आजपर्यंत मी केलेली एखादी गोष्ट जी त्याला आवडली, सांग ना. असं काही नाहीये रागिणी. असंच आहे. नाहीतर लग्नाला नकार दिला असता का ग त्याने. आणि तरी तुला त्याच्याशीच लग्न करायचंय. त्यांनी तुला नकार दिलाय तरीही. हो, त्याच्याशीच लग्न करायचं. कारण माझं खूप प्रेम आहे ग त्याच्यावर. नाहीतर सांग ना, इतक्या वर्षात दुसऱ्या कोणाशी लग्न करणं मला शक्य झालं नसतं का. बरोबरच आहे म्हणा. मला फक्त आणि फक्त अभिमन्यूशीच लग्न करायचंय. I can't imagine my life without it. जाऊ दे, जाते मी कॉलेजला. नाही गेले तर तिथूनही तो ऐकवेल आणि त्याच्या नजरेत आणखीन पडेन मी. त्याच्या नजरेतून पडण्यापेक्षा ना इतरांच्या वाईट नजरा सहन करत. काय रे दादा, तुझ्या एका हट्टामुळे तू अजून किती जणांना दुखावणार आहेस. तुझी बहीणच तुझ्या मागे लागेल. दादा करणार आहे रागिणीशी लग्न. दादा चल, मी निघतो. काय अगं शोभा, नाही दादा, अरे मला जाऊ दे. अरे ती लोक ती खूप डेंजर आहेत. गौरी, तुझ्यामुळे काल घरी आलो, दादा वहिनीमुळे रात्रभर थांबलो. तुम्हा सगळ्यांना भेटलो.
माझ्या माझ्या मनाला बघितलं. अगं केवढूचा होता तो, आता बघ माझ्या खांद्यापर्यंत आलाय. आता आलोच होतो तर 2 कपडे घेतले आणि आणि आता मला जाऊ द्या. माझ्यामुळे तुम्हाला त्रास नको. मी येतो. काय झालं तुझं? शांत हो. भाऊजी, अहो काय बोलताय तुम्ही हे? तुम्ही तरी समजावा ना त्यांना. असं सणासुदीच्या दिवशी घर सोडून जायची भाषा करताय. हो ना काका, अरे तू इतक्या वर्षांनी घरी परत आलीस आणि तेही घट बसले त्या दिवशी. तू बघतोयस ना, तू घरी आलास म्हणून सगळ्यांना केवढा आनंद झालाय ते. हा, आणि आता तू घराच्या बाहेर पडल्यावर आम्हाला बरं वाटणार आहे का? तू इथे तुझ्या घरी थांबल्यावर आम्हाला कसला त्रास होणार आहे? अगं गौरी, तुला कळत कसं नाहीये? अगं माझ्या मागे जे देणेकरी लागलेत ना, ते खूप डेंजर आहेत. अगं काही करू शकतात ग ते. गौरी, अगं तुझ्या पाया पडतो, मला जाऊ द्या. मी जातो. कुठे जायचं नाही. थांब जरा, तू थांब. कसला भारी ऍक्टर आहे माझा नवरा. हे असले फालतूचे उचापती धंदे करण्यापेक्षा ऍक्टिंग मध्ये गेला असता तर आज लाखोनी कमावले असते. काय बोलतोस तू? तू कुठेही जायचं नाहीयेस. आजपासून तू आमच्या सोबत राहायचं. तेच तर. आणि तुझं नाव काय माहितीये ना तुला? विघ्नेश. विघ्नेश म्हणजे विघ्नांचा नाश करणारा. तूच घाबरलास तर कसं चालेल? हा, तू काहीही काळजी करू नकोस. देवी आहे आपल्या पाठीशी. अगं देवी वगैरे सगळं ठीक आहे गौरी. अगं ते लोक घरात दंडुके घेऊन आले तर काय देवी येणार आहे आपल्याला वाचवायला? ती स्वतः वाचवायला नाही आली तरी ती आपल्याला संकटाला सामोरं जायचं बळ देत असते. आणि कोणीतरी येईल आपल्याला वाचवेल ह्याची आपण वाट बघत बसण्यापेक्षा आपण सगळे एकत्र येऊयात आणि मग संकटाला सामोरं जाऊया. फॅमिली होत ना आपण. तीच तर स्ट्रेंथ असते फॅमिलीची. तू या घरात एकटा नाहीयेस. आपण सगळे एकत्र होत आणि म्हणून तू इथेच राहायचंस. विघ्नेश बरोबर बोलते गौरी. आता आपण सगळ्यांनी मिळून ना देवी आईची आरती करूया. हा, अरे दादा, अरे तुला कळत कसं नाहीये? अरे ते लोक खूप डेंजर आहे आणि ते काही करू शकतात. अरे आपल्या घरामध्ये एक तरणी ताठी पोरगी आहे आणि त्यांनी तिला काय केलं तर? अहो भाऊजी, असं कोणी कसं करेल? अरे दादा, त्या गुंडांना काही दरबंद असतो का? अरे त्यांच्या मनात काही आलं तर अरे ते काहीही करू शकतात रे. गौरी लग्न बिग्न करून तिच्या घरी गेली असती तर गोष्ट वेगळी असती. काका, मला काहीही होणार नाहीये. ते सगळं सोड. तर तू इथे थांबतोयस, विषय संपला. आणि ती बॅग इकडे सोड. चला सगळे मिळून आरती करूयात आता. चला. ये. जगदंबे, किती वर्षांनी आज आमचं सगळं कुटुंब एकत्र आलंय. ते असंच एकत्र राहू देत आणि आनंदी राहू देत. माझ्या काकावर, आमच्या घरावर येणारी सगळी संकट दूर करण्याचं बळ मला दे. माझी बॅग तर मी आज ठेवून देतो गौरी, पण तू आता बॅग भरायला घे. 9 दिवसानंतर जशी देवी जाणार तसं तुलाही बाय बाय करणार आम्ही. गौरी, ही पुस्तकं जरा त्या कप्प्यात लावून ठेवशील का? हो सर, लावते ना, लावते. अगं ते पिऊन आला नाहीये ना आज, त्यामुळे. हो हो, ठीक आहे सर, काही हरकत नाही. ह्या डायरीवाल्या मुलीची लाईफ स्टोरी इतकी इंटरेस्टिंग आहे ना, ही स्टोरी काय मला स्वस्त नाही बसू देणार.
कुठे होते मागच्या वेळेला? मागच्या वेळेला ती पल्लवी माहीला प्रपोज करणार होती आणि माहीने या डायरीवाल्या मुलीला प्रपोज केलं म्हणून ती निघून गेली. तिथे होते ना? हा. मी तिथून निघून गेले खरी, पण काही गोष्टी कदाचित नियतीनं ठरवलेल्याच असतात. माझ्या आयुष्याचा नवीन चॅप्टरच तिने सुरू केला. नवीन चॅप्टर? गौप्य स्फोट. ओ माय गॉड, आज माहीचं हृदय फिक्स बंद पडणार आहे. हे काय बोलतीयस? उगाच वेडवाकडं काहीतरी बोलू नकोस. हा. बघितलं तू त्याच्या प्रेमात पडली आहेस. मी त्याचं हृदय बंद पडणार असं म्हणलं तर जीव कसा वर खाली होतोय तुझा. सायली, उगाच काहीतरी बोलू नकोस. जाऊ दे, माहीचा विषयच नको. एकतर आज इतक्या दिवसांनी माही माझ्या समोर येणार आहे. त्याच्याशी काय बोलू, कसं बोलू, मला तर काही कळतच नाहीये. तन्वी, डोळ्यांवर चष्मा आणि मेंदूवर चादर ओढलीस तू. चंपू कुठली? काढ बरं तो चष्मा इकडे. सायली, चष्मा? अगं, चष्मा नाही दे. देणार. सायली, काय करतेस तू? चष्मा दे. नाही सायली, चष्मा दे. सायली, अगं काय प्रॉब्लेम आहे? हळू. पण चष्मा मिळणार नाही. सायली, तुला चष्मा माहितीये मिळणार मला- नाहीये. सायली, तुला माहितीये मला लांबचा दिसत नाही. चष्मा दे प्लीज. अगं तुला एक गंमत सांगू? लोक प्रेमात आंधळी होतात. उगाच चेष्टा नको. या एकतर माही भेटणार म्हणून कॉन्फिडन्स अर्धा झालाय माझा. आता तू चष्माही काढून घेतलास तर मला काहीच दिसणार नाही. मग मी काय करू? मग मला एक सांग, तू त्याला नाही का म्हणालीस? ह्याच प्रश्नाची भीती वाटतेय मला. त्याने उद्या मला येऊन विचारलं की तू मला का नाही म्हणतेस, तर काय उत्तर देणार आहे मी त्याला? अगं जे खरंय ते सांग ना. माझी आई हे कारण असं सांगू? तन्वी, एकदा काय ते खरं सांगून टाक ना. हे बघ, तू प्रिन्सिपल मॅडमची मुलगी आहेस असं त्याला सांगून टाक, म्हणजे कटकटच संपेल. आणि हे बघ, त्याला हेही सांग की त्याला हे माहिती आहे, त्यांना कळू देऊ नको. सोपं आहे. आणि मी प्रिन्सिपल मॅमची मुलगी आहे म्हणून त्यांनी आमची मैत्रीच तोडली तर मी काय करू? तो आत्ता जितका भेटतोय, निदान समोर तरी येतो. ही नाही घडणार. तन्वी, हे बरं आहे ना तुझं, म्हणजे खाजा खाना भी है और रखना भी है और खाजा देखना भी है. चष्मा द्यायचं. अगं दांडिया सुरू होती. अगं तन्वी, बरं आहे की मग. चष्मा नसेल तर समोरून माही येतोय का आणखी कोणी हे तुला कळणारच नाही. म्हणजे तू घाबरून पळून तरी जाणार नाहीस. पळून तर आज मी तशीही जाणार नाही. आज काहीही झालं तरी माही माझ्या समोर यायलाच पाहिजे. किती दिवस झाले मी त्याला साधं पाहिलंही नाहीये. बहादूर आवाज सहन होत नाहीये तन्वी. किती टाळणार आहेस मला? आय होप आज तरी भेटशी. माही, 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 अरे थांब ना. माही, माही, यार कुठून कपती आता? माही, अरे किती हाका मारले मी तुला. आणि तिकडे कुठे चाललायस तू? दांडिया कॉम्पिटिशन इकडे. चल चल चल. पल्लवी, हो माहितीये मला. मी चकितला शोधतो. ओके. चकित? तू काय त्या चकित सोबत दांडिया खेळणार आहेस का? नाही पल्लवी, माझं एक काम आहे त्याच्याकडे. बरं ते सगळं जाऊ दे. मला सांग, कशी दिसते मी?
सांग ना, माझ्याकडे बघून काही कविता वगैरे सुचतेय का तुला? ऐक ना, मी आलोच. अरे पण तुझ्याशिवाय कशी जाऊ मी? तूच तर माझा दांडिया पार्टनर आहेस ना. चल. पल्लवी, माझं खरंच अर्जंट काम आहे. तू हो पुढे. हा, माही यार, तू मला खरंच हाकलतोयस का? सॉरी, सना जास्त थेट झालं नाही का? पण आता कळलंय ना तुम्ही. तुम्ही हो ना पुढे प्लीज. मी आलोच. ओके. माही किती वेळ मला टाळणार आहेस माही? आज तुझी पार्टनर मीच बनणार आणि तुझ्या सोबत दांडिया कॉम्पिटिशन पण जिंकणार. ए हा बघ माही, चल लवकर, किती उशीर होतोय. चला चला आलो आलो. चल लवकर. हो. ए शंकर, कुठं होतास तू? किती शोधायचं तुला? अरे हे काय दांडिया खेळतोय. तुझ्या दांड्या कुठे आहेत? आणल्या नाहीत का? हे घे, ह्या घे. हे बघ, एक खाली एक वर, एक असं. काय आम रे, जरा बंद करते. अरे तू काय थांबायला सांगतोयस? उलट तू सुरू कर खेळायला. तन्वीला भेटायचंय ना? मी आलीये. कुठं आहे ती? हॉल मध्ये. चल लवकर. थांब थांब थांब, काय बोलायचंय ते विचार करून ठरवू द्या ती मला. तू कधीपासून काय बोलायचं याचा विचार करायला लागला? का आतापासून? का? तिने नकार दिल्यापासून सगळं बिघडलं यार. आणि त्या विषयावरती खोटं बोलती. कुठल्या तरी दडपणाखाली ती मला नकार देते रे. तिला मी आवडतो हे माहितीये मला. म्हणून म्हणतोय दांडिया घे आणि निकाल लाव. जाओ. पकड. दांडिया खेळून तिच्या मनात काय हे कसं कळेल? तिच्या मनातलं नाही पण डोळ्यातलं कळेल ना. आणि तन्वीच्या मनात काय आहे हे तिच्या डोळ्यात दिसतं. हे मी तुला वेगळं सांगायची गरज नाही, हो ना? तन्वी, तुझ्या मनात काय? तू का मला नकार देतेस ना, हे कळल्याशिवाय आज मी स्वस्थ नाही बसू. बाजूला जाऊन वाच ना. सॉरी सॉरी. सायली, हा? तो दांडिया वाटतोय तो माही आहे का? नाही नाही, माहीचा ग्रुप आहे पण माही नाही दिसत आहे. थांब, मी आपल्यासाठी घेऊन आले. सायली, हा? आता तरी चष्मा दे ना ग. घे बाई, आले. सॉरी 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 सॉरी. तुझा चष्मा तर तुटला. माझा चष्मा. कशी आहेस ग तू? का वागलीस असं? तन्वी, काय झालं? दिसतंय का काही? अगं तुला नीट दिसतही नाहीये, तुला नीट चालताही येत नाही. मग तू दांडिया कशी खेळणार? त्यापेक्षा मी काय म्हणते, तू घरी निघून जा. तिथे कशी तू सेफ अँड सिक्युअर्ड राहशील ना. नाही तर प्रिन्सिपल मॅम, तुझी मम्मा तुला किती ओरडेल. आणि काय आहे ना, आता इथे कॉम्पिटिशन सुरू होणार आहे. ज्या कॉम्पिटिशन मध्ये माझी आणि माहीची जोडी जिंकणार आहे. कळलं ना? बोलूयात आपण. आपण माही, मला नीट खेळता येत नाही आणि माझा चष्माही नाहीये, त्यामुळे मला लांबचं दिसतही नाही. तन्वी, अगं दांडिया खेळण्यासाठी दिसायची गरजच नाही. एक चांगला पार्टनर हवा, त्याच्यावर विश्वास हवा. आहे ना विश्वास? हो. मग कर डोळे बंद.
तर मग आपल्यातली विजेती जोडी आहे माही आणि तन्वी. माही, हे सगळं माझ्यासोबत पहिल्यांदाच घडतंय आणि हे सगळं फक्त तुझ्यामुळे घडतंय. त्या दिवशी मी माहीला मिठी मारली आणि नेमकी तेव्हा आम्हाला आईने पाहिलं. अरे देवा,